आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रस्ता रुंदीकरण करण्यासाठी झाडतोड जी आहे तीही सुरू आहे। वृक्षतोड जी आहे तीही संपूर्ण नाशिकामध्ये जी आहे ती सुरू आहे। मात्र त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये जे आहे रस्ता रुंदीकरणासाठी जे आहेत ते झाड आहेत ते तोडण्याचं काम देखील जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र त्याच निषेधार्थ आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक वृक्षप्रेमी जे आहेत ते आंदोलन करत आहेत। झाड वाचवा, नाशिक वाचवा, नदी वाचवा अशा प्रकारचे जे आश्रय आहेत ते बोर्ड घेऊन जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर अनेक महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आंदोलनाला बसल्या आहेत। अनेक पुरुष जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। एकंदरीतच नाशिकमध्ये जे आहेत तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तो अद्यापही शांत झालेला नाही आणि आज जे आहे ते हरित लवादामध्ये त्याची सुनावणी जी आहे ती होणार आहे। मात्र तरी देखील आज जी आहे ती कुठली प्रकारची सुनावणी झालेली नसून ही सुनावणी होऊ द्या, त्यानंतर जो आहे तो निर्णय घ्या अशा प्रकारचं काहीसा जो आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। मात्र एकंदरीतच आपण जर बघितलं तर आता या खरं तर महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय नेमकं प्रकरण आहे, आपण या ठिकाणी आंदोलनाला बसला आहात? एकंदरीत आपण जर बघितलं तर महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय नेमकं प्रकरण आहे, कशा संदर्भात आपण या ठिकाणी बसला? सर, सुप्रीम कोर्टाची आपल्याला क्लिअरली ऑर्डर आहे की फायकस व्हरायटीच्या झाडांना तुम्ही कुठल्याही डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्समध्ये हात लावायचा नाही। आणि ती ऑर्डर असताना सुद्धा फायकस व्हरायटीच्या झाडांना हात लावला जातोय। 400-500 वर्षाची जुनी झाडांना तोडलं जात आहे। ऍक्सिडेंट हे झाडामुळे होत असतील तर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की अशा मोठ्या झाडांना बॅरिकेडिंग, ट्रॅफिक आयलँड करा। तो महानगरपालिकेने केलेला नाहीये। तर ऍक्सिडेंटसाठी हे झाड रिस्पॉन्सिबल नाहीये। महानगरपालिकाचा निष्क्रियता जो आहे तो रिस्पॉन्सिबल आहे। आणि नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं तर महिला ज्या आहेत या झाड वाचवण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। आणि एका बाजूला जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन बाजू या ठिकाणी आहेत। या झाडामुळे, झाड जे आहे हे रस्त्यात आहे आणि या रस्त्यात असल्यामुळे झाडामुळे जे आहेत ते ऍक्सिडेंट होतात। अनेक मनुष्यबळी या ठिकाणी झाडामुळे जातात। त्यामुळे त्या ठिकाणी जे आहेत लोक जे आहेत झाड तोडू टाका अशा प्रकारचा या ठिकाणी जो आहे तो निषेध चालू आहे। मात्र त्या ठिकाणी हे झाड तोडू नका अशा प्रकारचा देखील एक हे चालू आहे। आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर मनुष्य वाचले पाहिजेत अशा प्रकारचे झाडे काढा, मनुष्य जीव वाचवा अशा प्रकारचं या ठिकाणी आश्रय घेऊन काही लोक जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत। काय नेमकं प्रकरण, काय सांगाल यानंतर? आमचा वृक्ष तोडीला विरोध फक्त यासाठीच आहे का हे रस्त्यात झाडं आहेत, आम्ही भरपूर झाडे आम्ही लावलेले आहेत, त्यांचा विरोध तिथे हे करणार नाही। हे लोक तिथे पाणी घालायला जाणार नाही, पण हे झाडं फक्त त्यांचं स्टंटबाजी चालू आहे। गंगापूर रोडचं कोणीच प्रॉपर नाही याच्यामध्ये, हे सगळे बाहेरून आलेले आहेत। आम्ही सगळे स्थानिक नागरिक, आम्हाला दररोज या रस्त्याने ये जा करावं लागतं। आमच्या गावातले बहुतांश नागरिक या झाडांमध्ये अपघाताने वारलेले आहेत, त्यांच्या घराकडे हे लोक भेटायला जाणार नाही। पण हे फक्त स्टंटबाजी करण्यासाठी, ऑनलाईन कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी यांची स्टंटबाजी चालू आहे। आम्हाला प्रशासनाला विनंती आहे की हे 2-3च झाडं आहे जे मोठ्या प्रमाणात गंगापूर रोडला अडथळा निर्माण करतात आहे, त्यांचं कुठेतरी पुनर्वसन करण्यात यावं, कुठेतरी ते झाडं तोडण्यात यावी एवढीच आम्हाला एक मागणी आहे। आमचा रस्ता आम्हाला मोकळा मिळावा एवढी एक प्रशासनाला विनंती आहे आमची। अनेक जे आहे कुटुंबियांचे त्यांचे जीव जे आहेत ते या ठिकाणी गेले आहे, त्यामुळे हे झाड तोडा अशा प्रकारची आपली मागणी आहे। आपलं काय नेमकं? आमचं म्हणणं एवढंच आहे, यांना वृक्षावर एवढं प्रेम आहे तर माणसावर यांना प्रेम नाही का? आणि ज्या जागेवर अडचण आहे वर्दळ बघताना ते झाडं काढणे गरजेचे आहे। वृक्षप्रेमी आम्ही पण आहोत। अरे पण वृक्षप्रेमांनी मला एकच सांगावं की आजपर्यंत तुम्ही किती वृक्ष लावले आणि किती जगवले, किती झाडांना पाणी टाकले। आता आम्ही इथे स्थानिक राहणारे लोक आहे की आम्ही रोजचे 2 ऍक्सिडेंट तरी बघतो, त्याच्यातला एक तरी कोणीतरी दगवतो। तर माझं एकच म्हणणं आहे की जेवढे वृक्षप्रेमी तिथं बसलेले त्यांनी मला एका बॉन्डवरती सही करून देतील का ते, की जो इथून पुढे जी काही व्यक्ती दगवेल त्याची जबाबदारी ते घेतील। मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की जे मनुष्यबळी आहे त्याला या झाडाचं काही जबाबदार नाहीये, झाडाचं काही त्यामध्ये एकंदरीत अर्थ नाही। म्हणजे याच्यामध्ये आता ते
आलेले आहे बाहेरून, आम्ही इथले रहिवासी आहे. आणि आता तुम्ही बघताय ट्रॉफिक किती, हा रहदारीचा रोड आहे आणि तुम्हीही बघताय की रस्त्यात आहे झाड, रस्त्यात आहे आणि रात्रीचं ते झाड दिसत नाही, लाईटच्या फोकस मध्ये दिसत नाहीये. आणि ज्या घरांमधले जीव गेलेले त्यांचं काय? एक झाड जगू शकतो आपण, माणूस जगू शकतो का? ते त्यांनी लक्षात घ्या. आणि जिथं झाडं लावायला नाशिक मध्ये भरपूर जागा आहे, आपण तिथे झाडे लावू. तुम्ही चला, आम्ही येतो, आपण सगळे मिळून तिथे झाड लावू. त्याला पाणी कारण जीव तुम्ही एकच आहे, तुम्ही जीव वाचवा. झाडाचा जीव वाचवतो तसा माणसाचाही जीव आहे. डॉक्टर साहेब आलेले आहे वृक्षप्रेमी म्हणून. तर त्या डॉक्टर साहेबांना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही वृक्षावर पण प्रेम करा, पण तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला एखादं पेशंट जर आलं तर त्याला तुम्ही फ्री उपचार करून त्याचा जीव वाचवशाल का? जर तुमचं झाडावर एवढं प्रेम आहे तर तुम्ही माणसावर तेवढं प्रेम करा आणि त्याला फ्री इलाज करा ना त्याच्यावरती. तुम्ही त्यांचा उपचार करा. नक्कीच आपण जर एकंदरीत या ठिकाणी बघितलं तर दोन बाजू ज्या आहेत त्या या ठिकाणी मांडण्यात येत आहेत. एकंदरीत वृक्षप्रेमींकडून जे आहेत झाड तोडू नका, झाडाची कत्तल करू नका अशा प्रकारचा जो त्या ठिकाणी जे आहे त्या संदर्भात आंदोलन सुरू आहे. मात्र जे इथले स्थानिक रहिवासी आहेत यांच्याकडून हे झाड तोडा अशा प्रकारची मागणी होते, कारण यांच्याच कुटुंबातले अनेक मनुष्यबळी जे आहेत ते या झाडामुळे या ठिकाणी रात्रीच्या सुमारास झाड दिसत नसल्याने जे आहेत ते झालेलं आहे. एकंदरीतच आता या सर्व संदर्भात प्रशासनाकडून काय निर्णय घेतला जातो हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. वैभव घुगे, LS मराठी, नाशिक.